नाही तू पोहे टेस्ट कर, आम्हाला काम आहे ना जरा बाहेर जायचंय. हो, कुठे चाललेत तुम्ही इतक्या घाईत? असं विचार नाही ग, म्हणजे अगं घाईत आहोत म्हणजे महत्वाचंच काम असणार ना. ओ आय एम सो सॉरी काकू. ऍक्च्युली माझी मॉम पण मला अशीच रागवत असते, पण माझ्या लक्षातच नाही राहत. असं विचारणं मॅनरलेस असतं ना. आय एम सो सॉरी. अच्छा, म्हणजे तुझी आई पण रागावते का? हो ना. इंडिया असो का अमेरिका, मॉम्स आर सेम एव्हरीवेअर. आया सगळ्या सारख्याच असतात. त्या प्रेमही खूप करतात आणि रागवतातही खूप. म्हणजे अमेरिकेत आणि इंडियात फरक काय तो फक्त डॉलर आणि रुपयाचा. यप, पण तो फरक फार मोठा आहे. तिकडचे $100 हे इकडचे अप्रॉक्स 6,000 to 7,000 रुपीज. बापरे, एवढा आहे हा फरक? यप. आता तू आलीस ना, संपून जाईल फरक. सॉरी. काय नाही ग, गंमत करतायत ते. तू भरपूर ब्रेकफास्ट कर. यप. निलिमा, तिच्या भाज्या खाऊन संपल्या ना की तिला पोहे दे. आणखीन काही हवं असेल तर तेही करून दे. यू सो स्वीट. थँक्यू. निघू मम्मी? यप. ओके, बाय. येते का? अरे वसंता, हा काय प्रकार आहे बाबा? नाही, ही अंजली मला म्हणाली की बाहेर येऊ नका. म्हणजे इतकं काय महत्वाचं बोलायचं जहागीरदारांना? अगाई, स्पेसिफिकली तुझं नाव नाही घेतलं त्यांनी, पण बोलताना कोणी नको असं ते म्हणालेले. तू टीव्ही बघत बस ना. बाकी कोणी नाहीये ना घरी? नाही, मुली आपापल्या कामाला गेल्यात शाळा कॉलेजात. आणि भाऊजी जुईलीच्या शाळेत पेरेंट्स मीटिंग करता गेलेत. आणि अनिता तर आलीच नाहीये ना अजून. येऊ का? अरे या या. कशा आहात तुम्ही? ठीक, कृपा आहे देवाची. अंजली, आईला टीव्ही लावून देतेस? हो. अरे मला येतो टीव्ही लावायला. आई प्लीज जरा. तुम्ही बसा, मी आलेच. या ना तुम्ही, या बसा, या. सॉरी हा, आमच्यामुळे आई ना. नाही नाही नाही, म्हातारा माणूस म्हणजे लहान मुलासारखा असत. बोला तुम्ही काय काम काढलं? बी कम्फर्टेबल. निसंकोचपणे सांगा. हो, नमनालाच घडाभर तेल नको. काय झालंय, आमची एक मोठी गडबड झाली, अडचण निर्माण झाली. एक 10 लाख रुपये हवेत तातडीने. 10 लाख? नाही, त्याचं काय झालंय, आमच्या वृद्धाश्रमाच्या संदर्भातला काही खर्च अचानक उभा राहिलाय. म्हणजे सगळी पेमेंट्स आम्ही वेळच्या वेळीच करतो. त्याशिवाय सेवाभावी संस्थेला काही अर्थच नाहीये, नाही का? आणि नेमकी आत्ताच एका व्यवसायात आम्ही मोठी रक्कम गुंतवली आहे, त्यामुळे तिला हात लावता येत नाही. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. एवढी मोठी रक्कम आहे माझ्याकडे. माझ्याकडे आहे म्हणजे मुलींच्या लग्नासाठीच. नाही नाही, नको नको, छे छे. हो, मुलींच्या पैशाला कसा काय हात लावायचा? नाही नाही नाही, तुम्हाला वाटतं तसं काही नाही आहे. अहो, तुमच्या पसंतीचं हॉटेल बुक करण्यासाठी ते पैसे मी काढूनच ठेवलेले होते बाजूला.
तेच देतो तुम्हाला. लग्नाच्या आधी तुम्ही ते परत कराल, नाहीतर तुम्हीच हॉटेल बुक करून टाका ना.